काय ग डिंपल? काय म्हणले ते? काय करायचं ठरवलंय? मला काय सांगितलं नाही, फक्त एवढंच म्हणाले मी काहीतरी करतो. आता काय करणार आहे त्यांनाच माहिती. म्हणजे नक्कीच आपलं बाबा काहीतरी चमत्कार करणार असतात. अरे तुम्ही काय टेन्शनच घेऊ नका आता. आले बाबा अरे बाबा बाबा सत्यनारायण. आता काहीतरी चमत्कार कर. हा माणूस आता लोकांना कसं वेड्यात काढतोय ते बघायलाच हवं. अमिताभ ये समोर ये. हा प्रसाद सगळ्यांना वाटायचा. जो कोणी हा प्रसाद मनोभवे माझं नाव घेऊन खाईन, ज्याच्या मनात पाप नसेल, ज्याच्या मनात खोट नसेल, अशा माणसाचं पोट तृप्त होईल. आणि अर्थात ज्याच्या मनात खोट आहे, ज्याच्या मनात पाप आहे, अशा माणसाचं पोट भरणार नाही. अमिताभ सगळ्यांना वाटेल. नाही ना ग, आधी बाकीच्यांना वाट. नाही मला नको. एक दे रे. अरे दे ना. हे वेड्या. झालं? सगळ्यांना वाटून झालं? हा प्रसाद ग्रहण केल्यानंतर ज्या कार्यासाठी आपण इथे आलोय, तो महाप्रसादाचा कार्यक्रम. जे कोणी माझे भक्त जेवायचे राहिले असतील, महाप्रसादाचा लाभ घेतला नसेल, त्यांनी पुढच्या पंक्तीला बसा. सत्यनाम बाबा. हा खरंच एका जिलबीत माझं पोट भरल्यासारखं वाटतंय. देवी सिंग, केमिकल वापरायची वेळ आली आहे. काय करू याचं? ठेव इकडे. काय करणार आहे याचं? निघ. हे आहे केमिकल. गावकऱ्यांनो, प्रसाद पाहिजे होता ना, जेवण पाहिजे होतं, आता खा. जो जो हा प्रसाद ग्रहण करेल त्याच्या पोटात होणार गॅस, पोट होणार तृप्त, पुन्हा भूक लागणार नाही. तुम्हाला बाबांचा चमत्कार बघायचा होता ना, बघा आता चमत्कार. मला सुद्धा 2 वेळचं एकदा जेवल्यासारखं वाटायला लागले. माझ्या हातनं अजिबात काय पाप घडलं नसावं. मला वाटतंय माझ्या हातनं पुण्यच झालेलं आहे. खरंच पोट भरल्यासारखं झालं रे. भरल्यावर वाटतंय ना. आपलं पण एकदम फुल फुल फुल. बाबा बाबा कसला चमत्कार हो. बाबा
अहो खरंच की एका जिलबीतच पोट भरल्यावाने वाटतंय आयो खरंच भरलंय बाई. बघितलं का रंजी माझ्या गोपाचा असा चमत्कार बघितला का नुसतं जिलबी खाऊन पोट भरले. बाई द्रौपदीची थाळीच आहे त्याच्या हातात जणू. मी काय म्हणते फुलत आहे रोज करायचा का हा प्रयोग म्हणजे भुका लागल्या ना का जायचं बाबा समोर हा मंत्र म्हण अगं स्वयंपाकाचा ताण वाचल तुझा. बापरे 1000 राक्षस मेले असतील ना तेव्हा यो डॉक्टर जन्माला आला असणार आहे. किती सहज येडं बनवतात हे लोकसनी. मानलं पाहिजे यांना. हा बाबा नुसता भोंदू नाहीये. हुशार चतुर धूर्त आणि कावेबाज. मानलं पाहिजे याला. बोला देव माणसाचा बोला देव माणसाचा बोला देव माणसाचा. झालं सगळ्यांचं जेवण झालंय. बघा माझ्या दरबारातून माझा कुठलाच भक्त उपाशी नाही गेला पाहिजे. बाबा तुमच्या भक्तीनंच आमचं पोट भरलंय. बोला देव माणसाचा देव माणसाचा देव माणसाचा आता एक काम करा सगळ्यांनी लाईनीत या आणि बाबांचं दर्शन घ्या. हं? या या थांबा 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 थोड्या वेळासाठी दर्शन थांबवा हा वाईच. आज तुम्हा सगळ्यांमध्ये येऊन मला खूप छान वाटतंय. आतापर्यंत मी एकटी तुमच्यासाठी कार्यरत होते पण आता मी आणि बाबा दोघे मिळून तुमची कामं करू. अरे वा टाळ्या टाळ्या. बाबा आशीर्वाद असू द्या. मी मॅडमला सोडून आलो. या बर बर गोंधळ घालू नका. एक 5-10 मिनिटं फक्त. बाबा येतीलच मग परत लाईनीत दर्शन घ्या. हा पिये तुम्ही गाडीजवळ थांबा. तुझ्या मनासारखं झालंय. आता आश्रम कधी सुरू करणार? लवकरच. ठीक आहे आपलं डील फायनल झालंय पण तरी तुला सांगते तुझ्याकडे येणाऱ्या लोकांची गर्दी किती त्यावरून मी ठरवेन तुला किती आणि कसा सपोर्ट करायचा ते. आणि लोक कमी झाली मग जागेवरच आपलं डील कॅन्सल. माझ्या घरामागे असलेल्या डेड बॉडीचं काय करायचं त्याची विल्हेवाट कशी लावायची किंवा ते कसं तुझ्यावर उलटवायचं हे मी ठरवेन. ती वेळच येणार नाही.